झालेला असतो. नारळी पौर्णिमेच्या या पौर्णिमेच्या दिवशी नमस्कार मंडळी, मी मोहित कुली तुमचं परत एकदा स्वागत करते आपल्या करंजाचा कोली युट्यूब चॅनल वरती. तर मंडळी, आज आहे आमचे कोली लोकांचा हौशी मौजेचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. तर आपले सगळे कोली बांधवांना नारळी पौर्णिमेच्या मावऱ्याची पाठी भरून शुभेच्छा. तर चला, आज आमच्या गावामध्ये नारळी पौर्णिमा पूर्ण थाटामाटात साजरी केली जाते. तर तेच तुम्हाला आज व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओची मजा घ्या. चला, आता मी चाललोय आमच्या द्रोणागिरी हायस्कूल शाळेवर. त्यांची नारोल निघते आणि जाते आपले करंजा जेट्टीला. ते नारळाचा विसर्जन करतात. तर मंडळी बघा, आज कोली पारंपरिक लुक केलाय. कसा वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. तर मंडळी, आलोय आता द्रोणागिरी हायस्कूल शाळेवर. आमच्या मला दाखवतोय नारळ मस्त सजवलाय. सगळे मान्यवर आलेले आहेत आपल्या हायस्कूल शाळेचे. आणि या साईडला बघा मस्त नारळ सजवलाय, सोन्याचा नारळ. आणि मस्त रांगोली काढलेली आहे बघा चारी साईडला. आता थोडेच वेळात पूजन होईल नारळाचा आणि त्याच्यानंतर मग आपली मिरवणूक निघेल. आपले चेअरमन साहेब आणि द्रोणागिरी ब्रास बँड सुद्धा आलेला आहे. फुल मजा येणार आहे आज द्रोणागिरी हायस्कूल करंजा. मंडळी, आता सगळ्यात पहिले सरस्वती मातेचं पूजन होईल, त्याच्यानंतर मग नारळाची पूजन. मंडळी बघा, आपली एकविरा माता, एकविरा आई बनवून आलेली आहे बघा. साक्षात एकविराईचं रूप मला समोर दिसते बघा. आणि मस्त कोली लुक करून आलेले आहेत छोट्या छोट्या पोरी बघा. सर्वजणी कोली लुक करून आलेले आहेत बघा. आणि हे बघा आपला नाकवा. या साईडला बघा लेझिम पथक आहे, पूर्ण ढोलताचा पथक आहे. ऐका हाय. साईडला बघा नाकव. नाको बघा किती आलेली लहान कोलीन बाय. तर मंडळी, आता चेअरमन साहेबांच्या हस्ते नारळाचं पूजन होईल आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते सुद्धा नारळाचं पूजन होईल. मस्त 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 मस्त. मस्त मस्त मस्त. बोला एकविरा माते की आय माऊलीचा. बघा बघा मस्त कोली, पारंपरिक कोली लुक करून आलेत बघा सर्व पोरं. छोटी छोटी मुले, छोटी छोटी मुली. हे बघा सर्व नाको बनवून आले आहेत. आणि कोलीन बाई बघा, मावरा बघा किती आहे. मावरा टोपलीन सरगा घेऊन आली बघा. सरगा दाखव, सरगा दाखवायचा. हे बघा सरगा आणलाय बघा, होऊन आलेला आहे. आणि आता सर्व आपले इंग्लिश मीडियमच्या सर्व मॅडम आता पूजन करतात.
मंडळी बघा आपले शिक्षक वर्ग पूर्ण आपले इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमचा. काय बोलता आज नारळी पौर्णिमा आणि तुम्ही एवढा छान आर्टवर्क केला, काय बोलता याच्याबद्दल? अच्छा, तुम्ही ड्रॉइंग टीचर आहो? अच्छा, आपल्या गावातलेच आहेत. मस्त बघा आर्टवर्क केलाय त्याने नारळी पौर्णिमेनिमित्त. आणि या साईडला बघा कोलीन बाय आलेले सगळे आपल्या गावातल्या. हाय बघा आपल्या कोली गाण्यावर लेझिम पथक करतात बघा. मंडळी मस्त राखी बनवलेली आहे बघा झाडाला बांधण्यासाठी. बघा किती मोठी राखी आहे बघा. बघा आता मस्त झाडाला राखी बांधतात. आज रक्षाबंधन सुद्धा आहे आणि नारळी पौर्णिमा सुद्धा आहे. रक्षाबंधन निमित्ताने झाडाला सुद्धा राखी बांधतात. द्रोणागिरी माता ब्रास बँड यांनी मस्त एकदम नारळी पौर्णिमेचा गाणा वाजवलेला आहे बँडवर. ऐकिरा माते की माऊलीचा द्रोणागिरी माते की जय श्रीराम जय श्रीराम. मंडळी समोर बघताय आपल्या शाळेचे सर्व सदस्य कमिटी मेंबर दिसत आहेत तुम्हाला. चला मंडळी आता नारळ निघालेला आहे द्रोणागिरी हायस्कूल वर्षी. आता फुल मजा करायची, वाजत गाजत नाचत जावाचा घरांच्या जेट्टीपर्यंत.
नाचा नाचा नाचा. सबस्क्राईब करा. देखो नाचा. तर मंडळी आपली मिरवणूक पोचली आता करंजा मच्छीमार सोसायटीशी. आपल्या सोसायटीशी आता मिरवणूक पोचलेली आहे बघा. वाजत गाजत नाचत फुल धमाल करत. आता आपले सर्व करंजा मच्छीमार सोसायटीचे सदस्य आणि कमिटी मेंबर त्यांच्या हस्ते एक नारळाचा पूजन होईल. आणि आपला नितीन नागवा आपल्या सोसायटीचा सदस्य नवयुवक त्यांच्या हस्ते पूजन होताना दिसतो मला. मंडळी आता सोसायटी जवळ आलेला आहे नारोल आणि आता इथं सर्व कमिटी मेंबर आणि सदस्यांच्या हस्ते पूजन झालेलं आहे. नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला मंडळी आता आरती होते नारळाची. चंदनाची उटी कुंकुम केशरा नारळाची आरती झाली आता मस्तपैकी आरती झाली आणि आता नारळ सोडू मस्त दर्यामध्ये. तर मंडळी मोहित नाकवा चाललेत
नारळ सोडाला पाण्यामध्ये आणि उभं रेपा रेपा कोलीम ताजा आहे, ताजा एकदम बर्फांचा नाही खारपांचा. तर मोहित नाकवा करंजाचा कोली चाललाय नारळ सोडाला. सर मावरा कसा घेशील, वाट्यावर का काट्यावर? वाट्यावर मिळालं तर वाट्यावर, काट्यावर मिळालं तर काट्यावर. सरांना काट्यावर पाहिजे मावरा, वाट्यावर नको. तिकडे काट्यावर आहे, इथं वाट्यावर आहे. मग बर्फांचा पाहिजे का खरपांचा पाहिजे? चांगला असेल तो ते. ताजा मग खरपांचा, खरपांचा. तर आता तर पण आपला नारोल बघायला थांबवलेले आहे बघा. सोन्याचा आहे ना नारोल, तो बघायला जाम पब्लिक थांबली. तर मंडळी आपला नारोल आता आपल्या द्रोणागिरी हायस्कूल चालू वर्षी आणला आता करंजा जेट्टीला. आणि आता मस्तपैकी बोटीन जाऊ आम्ही नारोल सोडाला. मस्तपैकी थोडा लांब जाऊ म्हणजे नारोल आपला सुखरूप जाईल दर्यामध्ये. आणि नारोल बघायला पब्लिक बघा, पब्लिक आपली पूर्ण करंजा जेट्टी भरलेली आहे बघा. दरवाल्यांची तरू थांबवली का माहितीये, नारोल सोन्याचा आहे म्हणून. आणि मस्त नाण्यादाचा बोटला आहे. नाण्यादा यांग बघ, नाण्यादाचा बोटला आहे मस्तपैकी. चला आता मस्तपैकी आपला सोन्याचा नारळ मोठल्यान ठेवू आणि मग मोठल्यान नेऊ आपण मस्तपैकी दर्या देवाला नारळ वावाला. बोला एलकोट एलकोट सदानंदाचा एकविरा माते की जय माऊलीचा जय. बघा आपला आता बोटला सुटलाय. पब्लिक बघा जेट्टीवर पूर्ण खचाखच भरलेली आहे जेट्टी बघा. आज आपल्या सोबत नारळ, सोन्याचा नारळ सोडायला दर्यावर सर आलेत. पहिला आम्ही जाम मार खाल्ला शाळेमध्ये म्हणजे पळून मिळून, पण आता सरांना विचारतो, सर तुम्हाला कसा वाटतंय आपला सण साजरा करताना? आम्हाला खूप आनंद होत आहे, कारण हा सण अतिशय महत्त्वाचा आहे. श्रावण महिन्यातला हा दुसरा सण, पहिला नागपंचमी, नंतर हा नारळी पौर्णिमा. आणि तुम्ही बघू शकता करंजातले सगळेच या ठिकाणी कोळी बांधव आहेत, आगरी बांधव आहेत. मोठ्या उत्साहाने आज बघितलं मिरवणूक इतकी मोठ्या प्रमाणात मिरवणूक निघालेली आहे आणि खूप आनंद झालेला आहे. माझी एकच इच्छा आहे, आज सगळ्या मासेमाऱ्यांना खूप खूप मच्छी मिळू दे. त्यांचा जो व्यवसाय आहे त्याला खूप मोठी बरकत येऊ दे आणि त्यांचं आयुष्य जे आहे, त्यांचं आरोग्य आहे ते खूप उत्तम आहे. आपल्या कोळ्यांचा, आगरी कोळी लोकांचा सण कसा वाटतोय? खूप खूप चांगलं वाटतंय. आणि या माध्यमातून दर्या राजाला एकच प्रार्थना करतो की माझ्या ग्रुप ग्रामपंचायत सांजातल्या सर्व आगरी कोली लोकांना सुख, शांती आणि भरभराटी लाभू दे, उत्तम आरोग्य लाभू दे. आणि या दर्या राजा यांची सर्व जी मच्छीमार आमच्या समुद्रामध्ये आपला जीव घेऊन जातात त्यांचं रक्षण कर, एवढी प्रार्थना करतो. लावून भंडारा दर्याचं धन माझे देऊरीला नवस बोलीला. आता दर्याचा धन माझे गाव देऊरीला नवस बोलीला. नाचत गाजत नाचत सोरूया होरीला. चला चला वाजत गाजत नाचत नारळ वाहूया दर्याला. सण आईलाय गो नारळी पुनवचा मनी आनंद मावना कोल्ह्याच्या दुनियेचा. एकविरा माते की जय, एलकोट एलकोट सदानंदाचा दर्यादेव महाराज की जय. आपण खोल समुद्राला आलोय थोडा आणि आता आपला सोन्याचा नारळ आपल्या दर्या राजाला अर्पण करूया. जय एलकोट एलकोट सदानंदाचा येतालदेव महाराज की मोरया. जय वय महाराजा, वय महाराजा. चला, मस्त आता आपण नारळ सोडलाय, दर्या राजाला अर्पण केलाय. आता मस्तपैकी आपण सुखरूप जाऊ आपले करंजा जेट्टीपर्यंत. चला आपला तांडेल नाण्या नाकवा. तर बघा सर्व आपले ग्रामपंचायतचे, आपले सोसायटीचे सर्व सदस्य आणि कमिटी मेंबर आहेत. आज नाक्यावर येताना तिथे आपल्याला 10 ते 5 मिनिट येतो, तिथे आपण आज 2 तास घेतले. बरोबर. कारण एवढी मजा केली, पोरांनी नाचत होते, खूप मजा केली. तुम्ही स्वतः पण तिथे नाचत होते आणि त्या लोकांचा उत्साह वाढला. उत्साह बरोबर. लहान मुलं होते नाचणारे, ड्रेसमध्ये गेले ते. कारण हाच आपला हौशे मौजेचा सण असते, तो म्हणजे हा नारळी पौर्णिमा. आणि
दर्याला नारळ फोडल्यानंतर दर्या शांत होतो. शांत होतो. आणि आमच्या बाहेर जातील समुद्रात जातील खोल समुद्रात. आणि हा आपला एकच उद्देश असते नारळ दर्याला वाहण्याचा की आपले जे मच्छीमार जातात बाहेर त्यांना सुखरूप परत येऊ दे किनाऱ्याला. दर्यादेव शांत होऊ दे. शांत होऊ दे. आम्हाला मच्छी मिळू दे. परत येऊ दे मच्छी घेऊन. बरोबर. उदानाला जी भरती आलेली असते ना, हा. या उदानाच्या भरतीमध्ये जो समुद्र जो खवळलेला खवळलेला, असतो, बरोबर. जेव्हा नारळ पडतो तेव्हा तो शांत होते आणि या सर्व ज्या बोटी जमलेल्या आहेत बरोबर. त्या मग मासेमारीसाठी मासेमारी. बाहेर जातात. बरोबर. आणि आजचा हा नारळी पौर्णिमेचा आपला दिवस. जून ते अर्धा ऑगस्टचा महिना आहे ना, पावसाचा भरपूर पाऊस आणि वातावरण पूर्णपणे वारा वगैरे असतो, खवळलेला समुद्र खवळलेला असतो. नारळी पौर्णिमेच्या या पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला शांत म्हणजे थोडासा शांतता होते, समुद्रात शांतता होते आणि याच समुद्रामध्ये आपण नारळ वाहूनशी समुद्र देवाची प्रार्थना करूशी आपल्या बोटी या फिशिंगसाठी बाहेर पाठवत असतो. म्हणून हा नारळी पौर्णिमेचा सण आपल्या आगरी कोळी लोकांचा सर्वांचा हा आनंदाचा सण म्हणून आपण साजरा करत असतो. बरोबर. आजच्या धन्यवाद. दिवसाला खूप महत्व आहे. बरोबर, बरोबर. आगरी आणि कोळी समाज या दिवसाची आतुरतेने वर्षभर वाट वाट पाहत पाहत असतात. असतात. बरोबर. आजचा दिवस आम्ही ही गोष्ट आहे उत्साहात ना, साजरा हा जो करतो. नारळ आपण अर्पण केला तो सार्वजनिक आहे आणि बरोबर. असाच नारळ दिवसभर प्रत्येक घराघरातून संध्याकाळी. प्रत्येक कोळी बांधव नागवा लोक संध्याकाळी घराघरातून नारळ घेऊन समुद्राला बरोबर. किनाऱ्याला येऊन म्हणजे अर्पण बहिणीने राखी बांधल्यानंतर बहिणीने राखी आपण बांधल्यानंतर नारळ आपण सोडण्यासाठी समुद्राला अर्पण करतो. बरोबर बरोबर बरोबर. चालेल. धन्यवाद सर्व कम्युनिटी मेंबरचे. बोला एकविरा माते की मोरया. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ नारळी पौर्णिमेचा हौशी मौजेचा सण फुल धमाल केली आजच्या दिवशी. कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. चला.